नमस्कार, मी श्वेता विकास वाडेकर, गणेश हायटेक नर्सरी भोव, तालुका खेड, जिल्हा पुणे। आज आपण रक्तचंदन ह्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे। चंदनाचीच एक जात आहे। त्यास शास्त्रीय भाषेत टेरोकॉप्स सॅन्टॅलियम असे म्हणतात। अनेक लोके यांना उगाळून टिळा लावतात। रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते। हाडे सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते। मुकामार, शरीरातील सूज यावर उपाय म्हणून रक्तचंदन वापरतात। मुकामार लागल्यामुळे त्याची जागा सूज घेऊन त्वचा लाल झाली असल्यास ठणके मारतात। अशा वेळी रक्तचंदन सहानेवर पाणी घेऊन त्यावर उगाळून त्याचा जाडसर लेप सुजेच्या जागी लावल्यास तो लेप वाळल्यावर गरम मिठाचा शेक द्यावा। रक्तचंदन हे फॅबेसी कुलातील झाड आहे। रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे वृक्ष मौल्यवान मानला जातो। लाल चंदन, ज्याला सामान्यतः रक्तचंदन असे ओळखले जाते, हे एक झाड आहे जे मूळ आणि भारतातील स्थानिक आहे। खोडाच्या मध्यभागी असलेला लाकूड भाग, ज्याला हार्टवूड असेही म्हणतात, औषधी हेतूंसाठी वापरला जातो। लाल चंदनाचा वापर त्वचा निगा आणि सौंदर्य प्रसाधनासाठी केला जातो। आज हे रक्तचंदनाचे झाड आमच्या गणेश हायटेक नर्सरीमध्ये उपलब्ध असून आपणास हवे असल्यास खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा। आमचा नंबर आहे 9552595105। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।